असं एक रेणुका आईचं मंदिर ज्याची सुरुवात पत्र्याच्या शेडमधून झाली आणि आज त्याच मंदिराला शासनाने दरबारी तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. तर चला जाणून घेऊया या मागचं रहस्य. तर नमस्कार, दुर्गा मंदिर दर्शन या प्रवाहामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मी सुमित. आज मी आलोय छत्रपती संभाजीनगरमध्ये जळगाव रोड येथील श्री रेणुका माता मंदिर येथे. या मंदिराचा इतिहास भक्तीने आणि साक्षात्काराने भरलेला आहे. 1984 साली परमपूज्य अण्णा महाराज सोनई यांना एक दिव्य साक्षात्कार झाला आणि या जागेवर आई रेणुकेचं ठाणं असल्याचं लक्षात आलं. एका साध्या चौतऱ्यावरून या भक्तीच्या प्रवासाला सुरुवात झाली. 1989 मध्ये माहूरच्या गडावरील देवीचे निस्सिम भक्त अण्णा महाराजांच्या हस्ते आईच्या तांदळा स्वरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. एकेकाळी पत्र्याच्या शेडमध्ये असणारं हे छोटंसं मंदिर आज आपल्या सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटेल अशा भव्य स्वरूपात उभं आहे. या मंदिराचं सर्वात मोठं वैभव म्हणजे इथला सुवर्ण गाभारा. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठाची पहिले चित्रे इथे कोरीव कामातून साकारली आहे. सोन्याच्या या दिव्य गाभाऱ्यात जेव्हा आपण आईचे रूप पाहतो तेव्हा मन मात्र प्रसन्न होऊन जाते. तसंच शासनाने या मंदिराला दरबारी तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. श्रद्धेचा हा जागर आणि भक्तीचा सोहळा अनुभवायचा असेल तर छत्रपती संभाजीनगरमधील जळगाव रोड शिवाजीनगरमधील भव्य रेणुका माता मंदिराला एकदा नक्की भेट द्या. आई रेणुकेचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी राहू. रेणुका माता की जय.